हॅलो, हा कोण? रघुवीर महाडिक. त्याचं घरी काय काम आहे? हाकलून दे त्याला. एक मिनिट. बाप. हॅलो, वॉचमॅन, त्या महाडिकांना वरती पाठवा. बापू. वरती पाठवा त्याला. भाऊ, आपल्या दरवाज्यावरती आलेल्या माणसाला असं हाकलून देणं हे गोपटांच्या परंपरेत बसतं का? अमरचा अपघात हा जयदेवच्या चुकीमुळे झाला होता. सो कॉल्ड अपघात. जयदेवने जर सिग्नलच तोडला नसता तर हा अपघात बिलकुल झाला नसता. तेव्हा हे तू काय बोलतोय? मावशी, मी खरं बोलतोय. मी सगळी चौकशी केली आहे. मी तुम्हाला एक सुचवू का माहिती? तो आणखीन सुधारावा अशी इच्छा असेल तर तुम्ही जयदेवचं आता लग्न उरकून टाका. भाऊला मी प्रपोजल दिलेलं आहे. कुणाचं? त्या रघुवीर महाडिकांच्या मुलीचं. म्हणजे जाईचं? जाई नाव का तिचं? हा, मग तिचंच. युअर डॅड इज अ नाईस पर्सन. त्यांना कधीही दुखवू नकोस. त्यांच्या मनाविरुद्ध कधी काही करू नकोस. अमर, हा जय, सध्या तुझे सगळे हितशत्रू एकत्र आले. संकट येतात, जातात, अरे चालायचंच. पण जे तू शांत राहा. तू चिडू नकोस. भाऊसाहेब गोगटे आज अगदी खुश दिसतायत. नाही नाही, मी नेहमीच खुश असतो. नाही नाही, नेहमीच खुश असतो असं नाही, पण बऱ्याच वेळा तुम्ही चिडलेले असता. ते बापूमुळे. म्हणजे बापू सारखा मला चिडवतो म्हणून मी चिडचिड करतो. पण आता तो गेला यात्रेला. जयदेवची चिंता नाही. जयंती भेटून गेली आपल्याला आणि तू सतत समोर असतेस. खुश असतो. पण बापू भाऊजींचं हे यात्रेला जाणं मला जरा आश्चर्यच वाटतं. म्हणजे म्हणजे ते कधी कुठल्याही देवळात सुद्धा जात नाहीत. हा, अगं देवळात त्याच्या देवखोलीमध्ये 33 कोटी देव आहेत. कशाला देवळात जाईल? तरी पण यात्रेला म्हणजे अगं काही नाही गे. यात्रा म्हणजे तो देवळात जातो असं काही नाही. ब्रह्मचारी आहे, एकटा जीव, फिरतो आपला जत्रेमध्ये इथे तिथे. का तुला त्याच्या यात्रेबद्दल काही संशय येतो? छे, असल्या देव माणसाबद्दल संशय कसा घेणार? नाही, बरोबर आहे. पण मला संशय आहे. का? सांगतो ना, हा यात्रेच्या निमित्तानं भारतातल्या सगळ्या अनाथाश्रमाला भेटी देतो. देणग्या वाटतो. म्हणजे गोगट्यांची अर्धी प्रॉपर्टी जी त्याची आहे आणि मी जो प्रॉफिट कमवतो तो पूर्ण हिस्सा हा देणग्या वाटत फिरतो. अहो, त्यांचा हक्कच आहे तो. हो, हक्क म्हणजे काम न करता हक्क याचा. हे बघा, तुमचे वडील बंधू आहेत ते. हा, तुम्ही त्यांचं सगळं करायला पाहिजे, हे तुमचं कर्तव्यच आहे. अगं नुसतं कर्तव्य नाही ग, माझी बापूवर श्रद्धा आहे. इज ग्रेट. तुला खरं सांगतो, बापूनी जरी पूर्ण हिस्सा मागितला ना तरी बापूला मी देऊन टाकेन. असं दोन्ही बाजूनी बोलताना म्हणूनच बापू भाऊजी तुम्हाला चिडवत असतात. नाही, पण त्याचं चिडवणं ना मला प्रचंड इरिटेट करतं. सांगतो तुला का? काय सांगणार तुला. पण मला सांग, म्हणजे तुला तो संशय बापूच्या यात्रेबद्दल का आला? म्हणजे मला संशय आहेच. पुन्हा सांगतो. का? नाही, तुझी इच्छा असेल तर त्याच्या मागे माणसं लावू. नको नको, असं नका करू. हा, आपल्या तुम्हाला संशय आला की तुम्ही वॉच ठेवायला माणसं पाठवता. जयदेवच्या सुद्धा मागे माणसं लावता. पण जयदेवचा रिपोर्ट चांगला सुधारलाय तो. पण बापू भाऊजींच्या बाबतीत मात्र हे करायचं नाही. हे जर का त्यांना कळलं ना तर सळो की पळो करून सोडतील तुम्हाला. ते करेल तो. तुम्हाला आज ऑफिसला जायचंय ना? अगं कंटाळा आलाय. खरं वाटतं जाऊ नये आज मला. मग जाऊ नका. आपण असं करूया का, आपण जयंतीकडे जाऊया? का हो? नाही म्हणजे काय आहे, म्हणजे माझं मन मला खातंय. म्हणजे मला सतत वाटतं मी तिच्यावर अन्याय केलाय म्हणून. तिच्या नवऱ्यावर अन्याय केलाय. म्हणजे तिच्या घरी जाण्याची मला अजिबात लाज वाटत नाही. पण हा तिचा जो नवरा आहे ना, तो सामान्य गरीब माणूस आहे. या गरीब सामान्य माणसांना स्वाभिमान खूप प्रिय असतो आणि असं त्याच्या घरी जाऊन त्याचा स्वाभिमान दुखवून त्याचा अपमान करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. त्यापेक्षा आपण वेगळा विचार करू. आपण आपल्या नातवाचा नामकरण विधी खूप थाटामाटात केला तर भाऊसाहेब, आवडेल तुला?
पण निर्मला मला एक कळत नाहीये, तू नाशिकला जाण्याआधी इथे मुंबईला का येऊन जात नाहीयेस? हा, असं 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 तिथं काम आहे का? किती दिवस? 2. किती पैसे हवेत? बर. नाही, आमच्याकडे एक लहान मूल आलेलं आहे शेजाऱ्यांचं, ते हसतंय. हे बघ, तू माझ्या त्रासाची चिंता करू नको. नाही नाही नाही, अगं संसारात राहून सुद्धा मी संन्यासी आहे, माहिती आहे ना तुला. मग झालं तर असं काही बोलू नको ग. आणि काय तू त्याला म्हणायचं ते म्हण, दान वगैरे, परंतु माझी अध्यात्माची व्याख्या फार सोपी आहे. दान मग ते उजव्या हातानं केलेलं डाव्या हाताला कळता कामा नये. बरं, हा हे बघ, हा काय माझा अध्यात्माचा तास चालू नाहीये. मी ठेवतो, तू ये इकडे, मग भेटूया आणि मग बोलूया. अच्छा. बाबा चहा. अगं आई तुझी आत्याकडे गेली माहितीये मला, आत्याची तब्येत बरी नाहीये ना. म्हातारी खपते काय कळत नाही. बाबा काय हो, जगू दे की तिला. अगं ते काय आपल्या हातात आहे, ते यमाच्या हातात आहे. बरं जाऊ दे, तुझी तब्येत कशी आहे? ठणठणीत आहे. व्हेरी गुड. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला एक सांग, तुझा निर्णय ठाम आहे? हो ठीक आहे. बाबा, आपण कलकत्त्याला कधी निघायचं? लवकरच. अमरच्या वडिलांचा पत्ता मिळालाय. अच्छा, भेटून यावंसं वाटतंय. नको भेटू. मनस्तापाशिवाय तुझ्या पदरात काहीच पडणार नाही. आता हा मनस्ताप तर आयुष्यभर पुरणार आहे, पण मी तयारी केली त्याची, जाणीवपूर्वक. हे बघ, तू एकटी नाहीयेस. म्हणूनच हे बघ, आम्ही तुझे आई वडील जिवंत आहोत. अमरशिवाय एकटं आयुष्य काढणं म्हणजे. बाबा बोलू नकोस, माझं संपलेलं नाहीये. बोला. अगं कधीतरी आमचा विचार कर. गरिबीत फक्त आम्ही सोसलंय, तुझ्यापर्यंत झळ लागू दिली नाही. अगं हाताच्या फोडाप्रमाणे तुला आम्ही जपलंय. बाबा, त्याबद्दल मी कधी तक्रार केली आहे का? मला कल्पना आहे याची, आणि मला हेही माहितीये की अमरच्या ऍक्सिडेंटची चौकशी करताय तुम्ही, हेही कळलंय मला. चुकीचं कळलंय. अपघात हे अपघातच असतात. नियतीने त्याचं आयुष्यात तेवढंच लिहिलं होतं. हे बघ, सत्वायचं भविष्य आपण नाही बदलू शकत. माझ्या दृष्टीनं अमर मेला, संपला. हे बघ, मी विसरलोय त्याला. तू पण प्रयत्न कर. माझ्यासाठी, तुझ्या आईसाठी. अमरचा विषय घरात काढला ना तर ती वेडीपिशी होते. बाबा, मी नक्की प्रयत्न करेन. मी असं कधीच वागणार नाही की ज्याचा तुम्हाला मनस्ताप होईल. आय प्रॉमिस यू. हे बघ, कलकत्त्याला गेल्यावर मी तुझ्यासाठी नोकरीची पण व्यवस्था करेन, ट्रेड युनियन मध्ये. जमल्यास रसगुल्ल्यासारखी गोड बंगाली भाषा शिकण्याचा प्रयत्न कर. शिकून घेईन. तिथे एक माझा मित्र आहे, पूर्वी मुंबईत होते. कोण? दिलीप दास. त्यांचं पत्र आलं होतं. ते म्हणाले, इकडे ये, काळजी करू नकोस, मी बघेन तुला. वा, छान. तेव्हा इथे अजय चक्रवर्ती माझ्या जागा आला ना की आपण लगेच निघूया. बेटर. चल, मी जरा युनियन ऑफिसला जाऊन येतो. त्या भाऊसाहेब गोगटेंनी त्या बाळा पाटीलला युनियन लीडर केले. हे बेकायदेशीर आहे. सगळी युनियनची माणसं तुमच्या युनियनशी बांधील आहेत. हे रावसाहेब गोगटे म्हणजे ना, त्यांना ना.
मी बघतो काय ते. चल निघू. बाबा हा एक विनंती होती. बोल बेटा. एकदाच अमरच्या वडिलांना भेटून येऊ. बाबा परत कधीही जाणार नाही. ठीक आहे, पण येणार होऊ नकोस. फक्त तुझ्यासाठी. वाटवे, आपण कामगारांना दिवाळीमध्ये 10% बोनस जास्त दिला, राईट? त्याची सगळी स्टेटमेंट घेऊन या. तसंच कामगारांचं स्केल जे आपण वाढवून देतो म्हणालो त्याचा अभ्यास जो केला आहे ते सगळे रिपोर्ट्स मला हवेत, प्लस आणखीन कामगारांचे काय डिमांड आहेत ते सगळं घेऊन तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. येस. साहेब छान. हा, काय म्हणतात कामगार? सगळे खुश आहेत साहेब. पैसा सगळ्यांना खुश करतो. मला सांग, ते कामही करतात का नुसत्याच चकाट्या पिटतात? नाही नाही, कामही करतात साहेब. तुझं लक्ष आहे हो. का दोन्ही बाजूनी डमरू वाजवतोयस? अहो नाही साहेब, मी असं काही. येस सर. वाटवे, चहा घेणार? घेतला सर. या या फाईल्स. गुड. याचा स्टडी केलात? येस सर. डिफिशियट जास्त आहे, नुकसान जास्त आहे आपल्याला. येस सर. मी अभ्यास केलाय म्हणून सांगतो तुम्हाला. तो भरून कसा काढायचा याचा विचार केला? उत्पादन वाढवावं लागेल. या बजेटमध्ये रॉ मटेरियलचा भाव वाढलाय. म्हणजे समजा कामगारांनी ओव्हरटाईम जरी केला तर एकूण वाढीव क्षमता जी काही वाढलेला जो रेट आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याचा रिपोर्ट मला सबमिट करा. येस. ओके. पानसेंची मदत घ्या त्यासाठी. येस सर. कामगारांचं स्केल वर्षभर तरी स्केल मी वाढवून देणार नाहीये. पण सर आपण दिवाळीनंतर वाढवून देऊ. नाही, मी असं म्हणालो होतो तुम्हाला वाढवून देईन, नाही देणार, नाही देऊ शकलो. काय कामगार पुन्हा सत्याग्रह जर केला तर ती शक्यता आता आपल्या फॅक्टरीमध्ये नाही आहे वाटवे. कारण रघुवीर महाडिक आता आपल्या फॅक्टरीमध्ये नाही. आता आपला लीडर बाळा पाटील. हा, आणि आपलं काही लाखामध्ये काम भागेल. पण सर एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. कसला? रघुवीर महाडिकच्या युनियनचे लोक बाळा पाटीलला अजून मानत नाही आपला लीडर म्हणून. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तो हे ट्रेड युनियनचे मेंबर आहेत आणि बाळा पाटील. आय सी. मग काय? त्यामुळे काय? प्रयत्न करावा लागेल. नाही, त्यामुळे महाडिक इथे येऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. ओके ओके. पण मी कामगारांना सांगतो की महाडिकच्या ट्रेड युनियनचे तुम्ही राजीनामे द्या. हा, आणि मग राजीनामा दिल्यानंतर संबंध कुठे येतो महाडिक इथे येण्याचा किंवा सत्याग्रह करण्याचा? मला सांगा ना. प्रयत्न करायला हवा सर. हो, तो करा, प्रयत्न करा. हा, इथली युनियन मालक सगळं एक झालं पाहिजे, लक्षात ठेवा. प्रयत्न करतो. मला प्रयत्न नाही, मला रिझल्ट लागतात वाटवे. हा, वाटवे तुम्ही माझे आहात. येस सर. आणखीन एक गोष्ट वाटवे, माझ्या जयदेवच्या फॅक्टरीचं काय, बॉल बेअरिंगचं? छान चाललंय सर. पण तुम्हाला माहिती आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये बरेच कॉम्पिटिशन आहे. मालाच्या किमती कमी करा, मार्केट वाढवा. येस सर. कलकत्त्याला बॉल बेअरिंगचं छान मार्केट आहे असं मी ऐकलंय. येस सर. पण जयदेवची फॅक्टरी तिथं शिफ्ट होणार नाही. मुळात जयदेव हा माझ्या नजरेसमोर हवा कायमचा. आपण विचार करा सर. बाय द वे, महाडिक कलकत्त्याला शिफ्ट होणार होता, त्याचं काय झालं? त्याची अजून रिप्लेसमेंट आलेली नाही सर, पण लवकरच आहे. एकदा जाईल, पिढा जाईल. हा, या तुम्ही, मला बरंच काम आहे बरं का. येस सर. विठ्ठल नामदेव, भाऊसाहेब गोगटे. महत्वाचं काम आहे. येस, फोन कर. फक्त तुझ्यासाठी.
भाच्याला सांभाळ. काल रात्री बराच वेळ टीव्ही पाहत होता. अहो तरुण आहे, बघू दे. हा काय आज सुट्टी म्हणून काल रात्री टीव्ही पाहत होतो. तुम्ही काळजी करू नका काका, या महिन्यापासून बिल मी भरत जाईन. मला पेन्शन मिळतं आणि सगळी बिलं जयदेव भरतो. तू काय घेणार? कोल्ड्रिंक चालेल एखादं? तुझ्यातलं अर्ध घे, चालेल? ऑफकोर्स. काय चाललंय आणि तुझं? काय नाटक, सिरियल, डॉक्युमेंटरी याचा शोध. गुड. आय एम शुअर तू नक्की यशस्वी होशील. आय विल. पण ते सगळं जाऊ दे. रिजवान म्हणत होता की हो, सुधारलोय मी. नमस्कार भाऊसाहेब. बालपणी माझ्या बालपणी माझ्या बापूचा, माझ्या मोठ्या भावाचा एक मित्र होता. त्याचं नाव होतं जनार्दन परब. आम्ही त्याला प्रेमानं नाना म्हणत असू, नाना. आणि तो देखील नाना मला भावड्या म्हणत असेल, भावड्या. भाऊसाहेब नाही. अरे होय भाऊसाहेब. नाही, भावड्या. ही पोरगी त्या डोंगरे फॅमिलीत इन्व्हॉल्व्ह झाली नाही म्हणजे मिळवलं. कधी एकदा हे घर सोडून जातोय असं झालंय. सगळं विचित्रच झालंय. तो अजय चक्रवर्ती काही ते येत नाही आणि इथल्या भानगडी काय मिटत नाही. नुसतं डोक्याला टेन्शन.